हाय करा सर्वांनी. परून परत परंपरा. परंपरा. आणि मित्रांनो सर्व बाया आलेल्या होत्या, फक्त अमोलची आईच राहिलेली. जाम हसते ती, लाजते ती. कॅप्चर केलेला आहे आपण. जाम हसते लाजते, जाऊ दे, अशीच खुशी पाहिजे. उपास पकडलेला आहे की नाही तुम्ही? उपास पण पकडलेला आहे. नमस्ते मित्रांनो, पुन्हा आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण घरी आहेत, गावात आहेत आपल्या. तर आज आपण चाललेलो आहेत आंब्याजवळ. म्हणजेच आज आहे शेवटचा मंगळवार. तर शेवटच्या मंगळवारी काहीतरी कार्यक्रम असतो, तो आज तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करणार आहेत. काय झाला गोला काढतं आणि आता निघतो आपण. तर मित्रांनो, आपण देवळात पोहोचलेलो आहे. तर शेवटचा जो मंगळवार, म्हणजेच एकंदरीत 5 मंगळवार पकडले जातात. तर 5 मंगळवारपैकी जो शेवटचा मंगळवार असतो, त्या मंगळवारी आपल्या जो गावकरीचा गावदेव असतो, तिथं सिंदूर वगैरे लावला जातो. तर जातो आता तिथंच आपण. हे आपलं देऊळ आहे. पहिले देवांना आंघोळ घातली जाते, नंतर सिंदूर लावला जातो. तिकडं आपला मित्र पण आलेला आहे, सागर. अमोल काय बनवतो? प्रसाद बनवतो काय? प्रसाद बनवतो. बरोबर. काय डाळ्या आणि नारळ आहे काय? बरोबर. आणि इकडे आपले मित्र पण आहेत, फार लांबून आलेले आहेत, पण ते अशा कार्यक्रमासाठी हजर राहतात हमेशा. अरे सागर, काय डाळ्या गोळ झाल्या का? प्रसाद रेडी झाला आपला? रेडी ना बाई, बस पाय ना. एक नंबर लागतं. विकत घेऊन खायला नाही भेटत. ते वस्तू वर्षातून एकदा खायला भेटत अशा ठिकाणी. आणि त्यात काय टाकलेलं आहे? काय काय आहे मिक्स? डाळ्या आहेत आणि त्यात गुळ वगैरे मिक्स झालाय. नारळ होता पण ते खाल्लं मी आता. ओके, एक नंबर टेस्ट, एक नंबर, जबरदस्त. हा आपला गावदेवीचा प्रसाद आहे. आणि हे रस्सा आहे. रस्सा पिण्यात लय मजा येते, कारण भारी लागते रस्सा. आणि तिकडे वाटे बनतात, ते वाटे सर्वांना दिले जातात. जेवढे जेवढे इथे आलेले आहेत त्यांना सर्वांना वाटे दिले जातात. तर मित्रांनो, आपण मंदिराचा तिथला गावदेवाचा तर दाखवला सीन, तिथे काय होतं आहे. आणि आता आपण आलेलो आहे आंब्याजवळ. म्हणजे आंबा होता, तो आंबा तोडला. तर आता ह्या झाडाखाली करतात, जेवण वगैरे करतात. तर विचारू महिला मंडळांना, कसे आहेत सगळेजणी? बोला. मजेत. आता अमोलच्या आईला विचारू आपण, इथला कार्यक्रम काय आहे? दिसत नाही का? जाम हसते. तर मित्रांनो, आजचं जेवण आहे ते मंगळवारी जेवण बाहेरच करतात. 5 मंगळवार पकडतात ना आई? 5 मंगळवार. आणि हा शेवटचा मंगळवार आहे ना? 5वा मंगळवार आहे. शेवटचे मंगळवारी जाऊ दे. बरोबर. आणि ही आता डाळ बनवलेली आहे. बरोबर, डाळ आणि भात हे देवाला आता बोनव म्हणून दाखवतात ना, नैवेद्य म्हणून दाखवतात. बरोबर. आणि तुमचा पण उपवास असतो ना दुपारपर्यंत? दुपारपर्यंत उपवास. आता हे देवाला नैवेद्य दाखवून नंतरच तुम्ही जे जेवण करणार, बरोबर ना? उपवास सोडणार. सगळ्यांनी थोडा थोडा बोना दाखवलेला आहे, म्हणजे नैवेद्य दिलेला आहे थोडा थोडा. घरी घेऊन चालले आता. उपवास सोडायला नैवेद्य दाखवला, उपवास सोडायला. बरोबर. तू पण घरी चाललीस आता उपवास सोडायला? काय घरची पण उपाशी असतील, बरोबर ना? तर आता जेवण वगैरे घरी घेऊन गेलेले आहे. आता जेवण वगैरे करून आलेले आहेत सर्व महिला मंडळी. तर मित्रांनो, आज आपण आहेत गणेशनगर डबकपाडा या गावामध्ये, म्हणजे आमच्या गावामध्ये आहेत.
तर आज तुम्हाला ते आधी तर दाखवलंच तुम्हाला सगळं काय कार्यक्रम आहे तो मंगळवार वगैरे पकडतात. तर महिला मंडळांना विचारू, सगळ्या महिला मंडळ इथे जमलेल्या आहेत गणेशनगरच्या. हाय करा सर्वांनी, रिस्पॉन्स भारी आहे आपला. तर विचारू आज आपण हा मंगळवार कशासाठी वगैरे पाळतात, सगळे प्रश्न विचारू त्यांना. तर आता तुम्ही सगळं जेवण वगैरे बनवलं बरोबर, जेवण बनवला, घरी वगैरे घेऊन गेले. तुमचा जो दुपारचा उपवास होता तो तुम्ही सोडला, नंतरला आता इथं परत आले. तर परत येऊन काय करणार आहेत आता? आता ह्या बिराड घेऊन जायचा, देवळाचे चंबूत जाण बसायचा आणि पाया पडायचा आणि घरी जायचं. बरोबर. तर हा जो मंगळवार असतो हा मंगळवारच का म्हणजे पकडतात, सांगाल का कोणी? हो, मंगळवारच पकडतात ना. का बरं मंगळवारच पकडतात? गावात रोगराई नको येऊन दे, गावातली चांगली पाहिजे, माणसाला सुख आला पाहिजे, शेतीला चांगला आला पाहिजे म्हणून हे मंगळवार देवासाठी. फक्त म्हणजे आता दुसरे पण वार आहेत, मग ते दुसरे वार का नाही, फक्त मंगळवारच कशासाठी? परंपरा म्हणजे जुनेपासून परंपरा म्हणजे चाललाय ना, लोक पहिलेपासून पाळत आहेत मंगळवार. तर म्हणजे असा एक दिवस चुलीला पण आराम, घराला पण शांतता पाहिजे असा. तर इथं काय काय बनवतो आपण? डाळ भात बनवतो. डाळ भात फक्त. आणि मित्रांनो सर्व बाया आलेल्या होत्या, फक्त अमूलची आईच राहिलेली. जाम हसते ती, लाजते ती. कॅप्चर केलेला आहे आपण. जाम हसते, लाजते, जाऊ दे, अशीच खुशी पाहिजे. तर हे मी बघतोय याच्यात काय आहे काय आणि याला काय बोलतात ते मला तर नाही माहिती. जरा सांगाल का कोणी काय आहे आणि काय बोलतात? बिराड, बिराड आहे का हे? सूप आणि जुने पद्धतीचा दोरडा, दोरडी, त्याचे चाटू दांडल्या, शिराव, इळा, बरोबर तवा. बरोबर. तर आता परत दुसरा प्रश्न विचारू आपण. डाळ भात म्हणजे डाळ भातच कशा इथं बनवतात, कोणी सांगेल? आपल्या जुने पिढीपासून डाळ भातच बनवत आलेत, म्हणून आताची पण पिढी डाळ भातच बनवते, तेच नैवेद्य दाखवते ना. नैवेद्य दाखवते. बरोबर. तर प्रत्येक घरची एकच बाई येते का गावातून? हो, एकच बाई येते, एक घरातले एकच बाई जेवण बनवायला येते, दोन नाहीत? दोन नाही. तर हा जो मंगळवार आहे हा कुठून स्टार्ट होतो आणि कुठपर्यंत एंड होतो, म्हणजे शेवटचा मंगळवार आणि स्टार्टिंगचा मंगळवार, तर कधी चालू होतं ते सांगाल का कोणी? गुढीपाडव्यानंतरचा पहिला मंगळवार आणि अक्षय तृतीयेनंतरचा एक मंगळवार, असे करून 5 मंगळवार पाळले जातात. बरोबर. तर शेवटचे 1-2 प्रश्न विचारू आपण. हा जो मंगळवार आहे ह्या मंगळवाराचं काय महत्त्व आहे म्हणून हा मंगळवार पाळला जातो? गावच्या सुख समृद्धीसाठी हे 5 मंगळवार पाळले जातात, धान्याची बरकत व्हावी म्हणून हे पाळले जातात. बरोबर. तर हा जो मंगळवार आहे ह्या मंगळवारच्या दिवशी तुम्ही काही देवासाठी काही करता का? हो, उपास दुपारपर्यंत उपास करतो. बरोबर. देवाला डाळ भात बनवून देवाला नैवेद्य ठेवून मग जेवत घरी गेल्यावर जेवतो. बरोबर. तर आता पाय वगैरे पडून झालेले आहेत देवळात. तर आता ज्याच्या त्याच्या घरी जाणार आहेत. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या गणेशनगरमध्ये असे कार्यक्रम नवीन नवीन होतच राहतात. त्यापैकी आज हा एक उन्हाळीचा हा एक सण अशा प्रकारे साजरा केला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्याच्यामध्ये कमेंट टाकायला विसरू नका तुम्हाला कसा वाटला ते. आणि आपल्या बॉबी डोके या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला सबस्क्राईब करा. हा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय सांगा.